मी आज सकाळी त्र्यंबकेश मंदिरात दर्शनाला गेले होते आणि महाकुंभ जे होणार आहे पुढच्या वर्षी इथे त्याची तयारी आणि त्याच्या खूप मीटिंग्स होत आहेत असं वारंवार तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी बघते. त्याच्यामुळे मी खूप अपेक्षेने गेले होते की एवढ्या मीटिंग होत आहेत, सरकारने एवढं मनावर घेतलं आहे, याचा अर्थ अप्रतिम रस्ता, अप्रतिम इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असेल. पण आज जातानाच लक्षात आलं की प्रचंड खड्डे आणि रस्त्याची प्रचंड जी दुर्दशा मी पाहिली माझ्यासाठी धक्कादायक होती. आणि एवढ्या मोठ्या ज्योतिर्लिंगाला जाताना ही जर इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे. आणि महाराष्ट्र सरकार एवढा निधी जर त्याच्यावर टाकत असेल तर हा निधी जातो कुठे? केंद्र सरकारमधून आम्ही अनेक वेळा निधी आणतो, गडकरी साहेबांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक रस्त्यावर. आणि जर आम्ही एखादा रस्ता चांगल्या दर्जाचा नाही झाला केंद्र सरकारचा आणि गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जातं. अशी अनेक उदाहरणंही मी तुम्हाला देऊ शकते. पण अशी परिस्थिती इथे महाराष्ट्रात दिसत नाही. अर्थातच ह्या रस्त्यांना एवढे खड्डे होते आता की 30च किलोमीटर आहे, पण मला जायला 1 तास आणि यायला 1 तास लागला. आणि परिस्थिती रस्त्याची स्थानिक लोक या सगळ्या प्रेसवाल्यांना माझ्यापेक्षा जास्ती माहिती आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी जर विकासाला पडतो, मग त्याचा दर्जा जर नसेल अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आज आक्रोश मोर्चा आपण काढत आहात. काल जिल्ह्यातल्या सगळ्याच दैनिकांना देवा तूच सांगणार अशा स्वरूपाच्या जाहिराती होत्या. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रश्नांवर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत आहात. जर महाराष्ट्रासमोर खूप मोठी आव्हानं आज आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती जी 15-1 वर्षापूर्वी होती तशी नाही. महाराष्ट्राची तुम्ही सगळा डेटा आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे एकाच विचाराचं आहे. अशी परिस्थिती असली तरी तुम्ही जर बारकाईने बघितलं तर कितीही सरकारने सांगितलं की फार इन्व्हेस्टमेंट झाले आहेत, तशी परिस्थिती नाही. आणि बेरोजगारी किती वाढते हे हा डेटाच सांगतो. हा केंद्र सरकारचाही सांगतोय, महाराष्ट्र सरकारचाही सांगतो. त्यामुळे एका हिंजवडीतूनच इन्फोसिस नावाच्या कंपनीने 10,000हून जास्त नोकऱ्या कमी केलेल्या आहेत. त्याचबरोबर टॅरिफ्समध्ये जर काही नवीन नियम कायदे अमेरिकेने लावले आणि सर्व्हिस इंडस्ट्रीवर त्याचं प्रेशर आलं तर आपल्या सॉफ्टवेअरचं काय होईल हा एक मोठं आव्हान फक्त महाराष्ट्र नाही देशासमोर आहे. त्याच्यामुळे एकीकडे टॅरिफ्स, एकीकडे जिओपॉलिटिकल सिच्युएशन जगामधली, दुसरीकडे आपल्या आजूबाजूला मग नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, पाकिस्तान असेल, इथली परिस्थिती आणि त्याचबरोबर आपली ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे ती ज्या वेगाने त्याचा विकास व्हायला पाहिजे होता, ज्याला मेजर रिफॉर्म्स म्हणतात इंग्रजीमध्ये, ते काही फारसे न केल्यामुळे आपली ही इकॉनॉमी स्लो डाऊन झाली आहे. कन्झम्पशन वाढवण्यासाठी GSTचे काही नवीन नियम कायदे त्यांनी त्याचे आणले, त्याचं स्वागत करतो आम्ही. उशिरा का होईना ही गोष्ट GST आणल्यापासून हे बदल करा हे वारंवार चिदंबरम साहेब म्हणत आलेत, पण हे या सरकारने केलेलं नाही. उशिरा का होईना हे केलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण काळच ठरवेल की त्याच्यामुळे खरंच किती बदल होत आहेत इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेत, हे कळेल. ही एक बाजू. आणि दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती. आता जितेंद्र आव्हाड आणि शशिकांतजी हे दोघंही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आहेत, विधान भवनात जातात. ते त्यांना माझ्यापेक्षा जास्त नंबर्स माहिती आहेत की किती अडचणीत महाराष्ट्र आहे, आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आलेली आहे. स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाचे मुलांना मिळत नाही आहेत आता. त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेच्या 25 लाख महिलांची नावं कमी केली आहेत. मला खूप विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की 25 लाख नावं कमी झालीच कशी? आणि झाली तर त्यांचं उत्तर आहे निकषात बसत नाहीत. मग पहिल्यांदा कशी निकषात बसली? मग तेव्हा इलेक्शनच्या आधी कशी काही बसली? म्हणजे ऑक्टोबरमध्ये असं कुठला निकष? मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितला पाहिजे. त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत. कॉन्ट्रॅक्टर्स तर म्हणा, पण जलजीवन मिशनची कामाची काय परिस्थिती आहे हे संपूर्ण राज्य बघतंय. त्याच्यात आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू हे तुमच्या चॅनल्सनी वारंवार दाखवलं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. आणि देवाभाऊ आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल
किती आता संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. माझी विनम्र विनंती, ही टॅगलाईन यांच्याच सरकारचं आहे, यही समय है सही समय है. त्यामुळे हीच ती वेळ आहे आणि योग्यच वेळ आहे. सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे. आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत, ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत. मी कधी असं झालेलं पाहिले नाही. म्हणजे एकीकडे ह्याच सरकारमधले मंत्री मकरंद पाटील म्हणतात की जानेवारीपासून ह्या महिन्यात सप्टेंबरपर्यंत दर 3 तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. हा नुसता आरोप नाही आहे माझा, हा डेटा ड्रिव्हन आहे. हे स्टेटमेंट माझं नाही, हे मकरंद पाटलांनी असेंब्लीमध्ये केलेलं स्टेटमेंट आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, जलजीवन मिशनचं काम करणाऱ्यांच्या आत्महत्या, अशा एकीकडे समाजातले इतके घटक आत्महत्या करत आहेत, दुसरीकडे स्कॉलरशिप्स कमी झाल्या आहेत, आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत. म्हणजे आर्थिक परिस्थिती काय आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. काही भाजपच्या जळगावच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की विरोधकांचं तोंड बंद करायचं असेल तर त्यांना भाजपमध्ये घेऊन या, भाजपमध्ये प्रवेश द्या. ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो. हा काही कुणाच्या मनमर्जीने चालत नाही. आणि सगळेच काही ईडी CBIला घाबरत नाही. काही आमच्यासारखे लोक आहेत या देशामध्ये जे आजही लोकशाहीवर विश्वास ठेवतात. आणि ज्या संस्कारात आपण सगळे वाढलो आहे त्याच्यात विरोधकाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये सत्तेत लोक असलेत पण विरोधकही असला पाहिजे, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात. कोर्टाच्या संदर्भामध्ये सुनावणी आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टरांना काही अधिकार देण्यात आलेले होते. त्याबाबतच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूणच 5 वर्ष इस्लाम धर्म असेल तर त्यातला सदस्यत्व कलेक्टरांना काही अधिकार होते. याबाबत आपल्या पक्षाची काय भूमिका? मला असं वाटतं आम्ही सगळ्या डिटेल ऑर्डरची वाट बघूया, कारण का अजून नक्की काय सरकारने निर्णय घेतला किंवा ऑर्डर दिली आहे हे नक्की कुणालाच काही माहिती नाही. आम्ही जेव्हा संसदेचंच हे बिल आलं होतं तेव्हाच आम्ही त्याचा विरोध केला होता. आणि पूर्णपणे इंडिया अलायन्सनी पूर्ण ताकदीने, म्हणजे जेव्हा ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्येही खूप भांडणं झाली होती, कारण का विरोधी पक्षाचं कोणी काय ऐकूनच घेतलं. त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सगळ्यांची मतं घ्यायची असतात त्याच्यात विरोधी पक्षाला जी मतं आहेत किंवा डिसेंट नोट जी आहे त्याला काहीच महत्त्व दिलं नाही, त्याला केराची टोपली दाखवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या वक्तव्यावर म्हणतात की जर शरद पवारांनी एक्स म्हटलं तर त्याला वाय समजायचं, अशा पद्धतीचं वक्तव्य. हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल, पण एक गोष्ट ते मान्य करतात ना की प्रॉब्लेम तर आहेत. म्हणजे एक हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की आज जी परिस्थिती राज्यात आपण बघतोय ती चिंताजनक आहे का? तर आहे. आणि हे फक्त मी म्हणत नाही आहे. मला असं वाटतं आज पत्रकारांचीही जेव्हा आम्ही बोलतो, आता जितेंद्र आव्हाडजींना विचारा, सगळे पत्रकार असतील, आपल्या ओळखीचे लोक असतील, साहित्यिक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर, आम्ही सगळ्याच प्रोफेशनली लोकांशी बोलतो. जो असेल ज्याला या राज्याची, या काळ्या मातीशी, या महाराष्ट्राच्या आणि भारतावर प्रेम आहे तो प्रत्येकजण अस्वस्थ आहे. मग ती कालची मॅच असेल, आतंकवादी पेहलगामचा हल्ला असेल, किंवा ही जी आज राजकीय परिस्थिती या भारतीय जनता पक्षाने त्याच्या मित्रपक्षांनी करून ठेवली ती असेल. आजच्या सामन्यामध्ये पाकिस्तान 1000 कोटी रुपयांचा फायदा झालेला आहे. त्याकडे आपण पाकिस्तानला कर्ज मिळू नये यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे अशा प्रकारे लोकांना आर्थिक फायदा मिळू लागला. हे वास्तवच आहे ना, हे खरंच आहे. हे मान्य, केंद्र सरकार पण मान्य करते की याच्यातून म्हणजे हा व्यवहारच आहे ना. त्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे ज्या कुटुंबाचे अश्रूही पुसले गेलेले नाही आहेत त्या कुटुंबांना नोकऱ्या देणार होते सरकार, अजूनही त्यांच्या नोकऱ्या फायनल झालेल्या नाही आहेत. आणि अशी परिस्थिती असताना 3 ओळी मला अजूनही आठवतात की आम्हाला जेव्हा ब्रीफिंग केलं होतं तेव्हा 3 ओळी आम्हाला सांगायचे की ब्लड अँड वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर, म्हणजे रक्त आणि पाणी हे कधीच एकत्र जाऊ शकत नाही. ट्रेड आणि टॉक्स म्हणजे व्यवहार आणि त्यांच्याशी चर्चा हे कधीच होऊ शकत नाही. आणि तिसरं होतं ट्रेड अँड टॉक्स, टॉक आणि तिसरं काय होतं बरं, ट्रेड आणि टॉक्स,
वॉटर आणि हे आणखीन एक तिसरी त्यांची एक लाईन आहे. ती अशा 3 त्यांनी अटी टाकल्या होत्या की जोपर्यंत आतंकवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही. त्याच्यामुळे आतंकवाद संपलेला आहे का किंवा ऑपरेशन सिंदूर संपेस्तोवर एकीकडे भारत सरकार म्हणतं ऑपरेशन सिंदूर चालू आहे, दुसरीकडे म्हणतं की क्रिकेट काल खेळलेलं आहे. त्यामुळे दुर्दैवी आहे की म्हणजे ज्या विश्वासाने आम्ही पण त्यांच्याबरोबर उभं राहिलो, आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस का सरकारबरोबर ताकदीने उभं राहिलो, कारण का आम्हाला वाटत होतं की भारतावर हल्ला झालाय, सगळं राजकारण बाजूला, 26 कुटुंब आपण गमावली आहेत, आपले 26 लोक, आणि ह्या आतंकवाद्यांना थारा देता कामा नये. आणि भारत सरकारने, मला आठवतं त्यांचं एक स्टेटमेंट होतं की दिस इज द न्यू नॉर्मल, घर में घुस के मारेंगे. आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच चॅनलमध्ये, हां, घर में घुस के मारेंगे आणि दिस इज द न्यू नॉर्मल, की तुम्ही अटॅक केला तर इथून करारा जवाब मिळेगा. पण त्यामध्ये क्रिकेट होतं हे मला खरंच माहिती नव्हतं. मीही तुमच्यासारखी भाबडी होते आणि माझा विश्वास होता की भारत सरकार यावेळेस खरंच काहीतरी करारा जवाब देईल. पण हे दुर्दैव आहे की फक्त मग मला असं वाटतं जे इंदिराजींनी केलं याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. खरंच तेव्हा करारा जवाब दिला होता इंदिराजींनी, त्यांनी अर्धवट सोडले नव्हतं युद्ध. काही काल जयंत पाटलांनी हाच जागा पकडला आणि भारताची म्हणजे सरकारची वकिली जे करायला गेले होते इतर देशांमध्ये त्यांनी पण विचार करायला पाहिजे होता, अशा स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलं. खरंच आहे ना, या देशालाच फसवलंय. वकिली काय नाही, आम्ही विश्वासाच्या नात्याने गेलो होतो. भारत सरकारने आम्हाला देशाचे दूत म्हणून पाठवलं होतं. आम्ही देशासाठी, आमच्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. मग देशासाठी त्यावेळी आदरणीय पवारसाहेब पहिले होते म्हणणारे, आणि काँग्रेस पार्टी ही ताकदीने मोदी सरकार बरोबर उभी राहिली होती, कारण का तो आतंकवादी हल्ला होता. ना काँग्रेस पक्षाने ना आम्ही किंवा कुठल्याही विरोधी पक्षांनी तेव्हा ह्या सरकारवर एवढी पण टीका टिप्पणी केली नाही, कारण का आतंकवादी हल्ला होता, या देशाच्या ऐक्याचा, सुरक्षिततेचा विषय होता. म्हणून विश्वासाच्या नात्याने आम्ही या सरकारबरोबर उभं राहिलो आणि आम्हाला प्रचंड फसवल्यासारखं वाटतंय आणि अस्वस्थ वाटतंय, कारण का आम्ही त्या 26 कुटुंबाची, आमचं सगळ्यांचं नातं आहे. आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो. पुण्यामधली 2 कुटुंब तर मी महिन्यातून 2 वेळा 3 वेळा त्यांच्याशी बोलते, भेटते. इतके अस्वस्थ होते काल सगळे. कधीतरी त्यांचंही दुःख कोणीतरी समजून घ्यावं, इतकं असंवेदनशील सरकार मी नाही पाहिजे. वक्फ सुधारणा कायद्यावर आता सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. कोर्टाने आता असं म्हटलंय की 11 पैकी पहिले 5 सदस्य बिगर मुस्लिम होते, आता ते 5 ची संख्या 3 वरती आहे. मला असं वाटतं सगळी ऑर्डर येऊ द्या ना, सगळी ऑर्डर आल्यावर सविस्तर संध्याकाळी बोलू. एकदा ऑर्डर आल्यावर नक्की बोलू. मॅच संदर्भात बोलता आहात तुम्ही, पण मराठी काल- झाल्यावर देते काल हिंदी. काल एक असं पण चित्र बघायला मिळालं की मॅच संदर्भात प्रत्येक वेळेस प्लेयर्स समोरच्या जी टीम असते त्यांचं हस्तांदोलन करतात. आपल्या टीमने तसं काही केलं नाही, पण त्यांची सत्ताविरुद्ध जागरूक आहे असं वाटतं. मला विचाराल तर हँडशेक केला का नाही याला महत्त्वच राहतं. पहिली ती कृतीच ऑब्जेक्शनल होती की ज्या पाकिस्तानशी तुम्ही ना बोलायला तयार आहे, तुम्हीच छाती ठोकून म्हणताय की दिस इज द न्यू नॉर्मल, करारा जवाब मिळेगा. असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार करतं, कधीही पाकिस्तानशी आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही त्यांचं पाणी बंद करू, इथे तुम्ही आमचं रक्त एक थेंबाला जरी हात लावला तर आम्ही तुमचं पाणी बंद करू, आम्ही तुमच्यावर कुठलाही व्यवहार करणार नाही. हां, इट वॉज टेरर अँड टॉक्स डोंट गो टुगेदर, ट्रेड अँड टॉक्स डोंट गो टुगेदर, अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर. अशा या 3 लाईन्स केंद्र सरकारने. मग काय झालं त्याचं? कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं दुःख काय आहे. त्यांची एक महिला मला नेहमी सांगते की मी आजही जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त ज्या माणसाने त्यांच्या पतीची निर्दोष हत्या केली त्या हत्याराचा चेहरा त्यांना दिसतो. अजूनही त्यांना झोप लागत नाही, अजूनही त्या मायलेकी घाबरलेल्या आहेत. याचं उत्तर भारत सरकारला द्यावं लागेल. नाही, मुंबईमध्ये जवळपास 25हून अधिक SRA प्रकल्प जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भाची चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसकडनं करण्यात येते. त्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची घरं जी आहेत ती देखील रिडेव्हलपमेंट करण्याची प्रोजेक्ट जे आहेत ते त्या व्यक्तीला भेटलेले आहेत. अशा पद्धतीचं माहिती समोर येते. काँग्रेसकडनं चौकशीची मागणी येते. तुमच्या पक्षाची काय? आम्ही काँग्रेसशी बोलून माहिती घेऊ आणि दुपारून मोर्चा झाला का मी आता वाचलेलं नाही आहे, ते आत्ताच्या पेपरमध्ये तर नाही वाचलं मी आज सकाळी, म्हणजे नाशिकच्या पेपरमध्ये तर आलेलं नाही आहे.
त्याच्यामुळे मी माहिती घेऊ आम्ही काँग्रेसकडून आणि स्टेटमेंट करू. मोर्चा झाल्यावर नक्की करू. आणि काही चुकीचं होत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. मला असं वाटतं की म्हणूनच आदरणीय पवार साहेब जे म्हणतात ते हेच आहे मुद्दा, की आज कुठेतरी हा जो विस्कळीतपणा आला आहे, हा जो अस्वस्थतापणा आला आहे, हा सातत्याने राज्यात होतो. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी मी अनेक वेळा विनंती केली आहे की ऑल पार्टी मीटिंग बोलवा. नुसती ऑल पार्टी मीटिंग बोलवा पहिल्या टप्प्यात, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये असेंब्लीचं एक स्पेशल सेशन बोला. होऊ द्या ना आरक्षणावर चर्चा 4-5 दिवस. मग समाजातले जे काही घटक असतील, मराठा, धनगर, लिंगायत असतील, बंजारा, जे कोणी घटकांच्या मागण्या आहेत त्याची चर्चा तर झाली पाहिजे ना. ही लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे. आणि असं नाही आहे की जर विरोध केला म्हणून चल बाबा भाजपमध्ये. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातला म्हणजे माझा भारतीय जनता पक्ष हा एक खूप सिरियस पक्ष होता. मी त्याचे खूप सुसंस्कृत नेते पार्लमेंटमध्ये फार जवळून पाहिलेले. नवीन जो विचार येतोय भारतीय जनता पक्षाला, हा खरं तर एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. भुजबळ 2 दिवसापूर्वी असं म्हटले की मराठा समाजाचे जे मोठे नेते आहेत ते या संदर्भात काही बोलत नाहीत. त्यांनी बोललं पाहिजे. 2 समाजामध्ये जी तेढ निर्माण होते आहे त्याबाबत कोणीच बोलत नाही. ते कुणाच्या उद्देशून होतं हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. कुणाबद्दल बोलत होते माहिती नाही मला. पण हा जो GR निघालेला आहे त्यामुळे मराठा समाजाला फायदा होईल असं वाटतंय. माहिती नाही, आम्ही पण वाट बघतोय. म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी मी अनेक वेळा मागणी केली आहे की वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडिया चॅनल्समध्ये खूप कन्फ्युजिंग सगळं माहिती येते. त्यामुळे कळतच नाही की नक्की कुणाला काय किती टक्के काय मिळत आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावी, एक चांगलं प्रेझेंटेशन करावं सोप्या भाषेत, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळेल कोणाच्या पत्रात काय पडलंय. गुळ इथे लागलाय का इथे लागलाय ते समजेल. समजेल तरी आपल्याला. गुळ इथे लागलाय का इथे लागलाय. हैदराबाद गॅझेटरचा आपण काही अभ्यास केला नाही आपल्याला. आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे. पण त्याच्यात पण कुणाला काय मिळणार आहे नक्की हे सरकार एक म्हणतंय, टेलिव्हिजन एक म्हणतंय, वकील एक म्हणतायत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक खूप चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगावं की बाबा नक्की कुणाला किती टक्के काय मिळाले. कारण का निर्णय त्यांचा आहे ना. म्हणजे नंबर्स मी सांगितलं पाहिजे ना की इतक्या लाख लोकांना बेनिफिट मिळणार आहे, इतक्या कोटी लोकांना हे मिळणार आहे, असं सांगितलं पाहिजे आम्हाला. जसं 25 लाख आता आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलंय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.